नमस्कार सर्व आशाताईंनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आशा सर्टिफिकेशन प्रशिक्षणाचा चौथा भाग. तर यामध्ये आपण सर्व केस स्टडी बघणार आहोत, कारण प्रत्येक केस स्टडी ही आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. त्यातले जे प्रश्न आहे, येणारे प्रश्न आहे, पडणारे प्रश्न आहे, त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. तर या केस स्टडी आपल्याला पेपरच्या वेळी विचारल्या जातात. त्यापैकी या पूर्ण पुस्तकामध्ये जेवढा पण केस स्टडी आहे त्यापैकी एक तरी केस स्टडी आपल्याला पेपरमध्ये विचारला जाते. आणि आत्ता आपले जे पेपर सुरू आहे, दरमहा मासिक मीटिंगच्या दिवशी जो पेपर होता त्या दिवशीसुद्धा आपल्या त्या पेपरमध्ये यापैकी एक तरी केस स्टडी असते. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर केस स्टडी आहे, सुरमी मिरपूरची आशा आहे आणि गुली दिवाणपूरची आशा आहे. आपापल्या गावात आरोग्य सेविकांचा दौरा कसा करता येईल याचा विचार करण्यासाठी त्यांनी सभा बोलावलेली आहे. सुरमीने सभेपूर्वी कोणालाही सभेविषयी काही सांगितले नव्हते. सभेच्या वेळी जे गावात होते त्यांना बोलावले. सर्वजण आल्यावर ज्याला जेथे जागा मिळेल तेथे बसले. त्यांच्यापैकी काही जण खुर्च्यावर तर काही जण खाली बसले. सुरमीने जमलेल्या लोकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. चर्चामध्ये त्यांनी ठरविले की परिचारिकेचा दौरा नियमित राहण्यासाठी कोणीतरी त्या परिचारिकेशी बोलले पाहिजे. परंतु कोण आणि केव्हा चर्चा करणार हे निश्चित ठरले नाही. सभेमध्ये फक्त पुरुषच बोलत होते आणि महिला मात्र गप्प बसलेल्या होत्या. लोक आम्हाला काम आहे असे म्हणत एकापाठोपाठ सभेमधून उठून जायला लागले. त्यामुळे सभा संपवावी लागली. गुलीने मात्र विविध विषयपत्रिका निश्चित करून सभा बोलावली आणि सभेपूर्वीच गावातील लोकांना व सदस्यांना सूचना दिली. सभेसाठी सर्वच लोक गोल करून खाली बसले. गुलीने स्त्रियांशी व पुरुषांशी चर्चा केली, तसेच त्यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकले. सभेच्या शेवटी कामाविषयी योजना तयार केली. तर ही आपली केस स्टडी आहे की सुरमी आणि गुली या दोन आशा आहेत आणि त्यांनी जी सभा आयोजित केली आहे त्याविषयी बघा कसं गुलीने व्यवस्थित नियोजन केलं आणि सुरमीने नियोजन न करता, विषय न सांगता सभा बोलावली आणि मग त्यांची सभावादीची सभा विस्कटीत झाली आणि गुलीची जी सभा आहे ती व्यवस्थित झाली. तर यावरील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1. सभा घेण्यापूर्वी सुरमीने गावकऱ्यांना सूचना देणे आवश्यक होते का? तर याचं उत्तर आहे होय, कारण सभा घेण्यापूर्वी आपण लोकांना सूचना देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सभेसाठी बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे? तर याचं उत्तर आहे सर्व सभासदांनी खुर्च्यावर किंवा सर्वांनी खाली वर्तुळाकार बसावे. बघा प्रश्न 2 आहे, सभेसाठी बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे? तर याचं उत्तर आहे सर्व सभासदांनी खुर्च्यावर किंवा सर्वांनी खाली वर्तुळाकार बसावे. कोणत्या गटाकडे आशाला लक्ष दिले पाहिजे? प्रश्न 3 आहे, कोणत्या गटाकडे आशाला लक्ष दिले पाहिजे? तर याचे उत्तर आहे महिला मंडळ, ज्या महिला असतात त्यांच्याकडे आशाने लक्ष दिले पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कृती कार्यक्रमात कोणते 2 महत्त्वाचे घटक विसरले आहेत? तर याचं उत्तर आहे विशिष्ट कार्य, जबाबदारी आणि कालमर्यादा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, सभेमध्ये गुलीने केलेल्या 5 योग्य गोष्टींची यादी करा. म्हणजे गुलीने कोणती 5 ज्या गोष्टी व्यवस्थित केल्या त्याची आपल्याला यादी करायची आहे. तर त्याचे उत्तर आहे कार्यक्रम ठरवून सभा आयोजित केली. तिने पहिले कार्यक्रम ठरवला आणि त्यानंतर सभा आयोजित केली. त्याच्यानंतर गावातील लोकांना व सदस्यांना कल्पना दिली होती की या दिवशी या वेळेवर इथे मीटिंग आहे. त्यानंतर सर्वच लोक गोल करून खाली बसले. म्हणजे लोक कोणी खुर्चीवर बसले, कोणी खाली बसले असं न होता सर्व जेवढे पण मीटिंगला उपस्थित होते सर्व लोक गोल करून बसले. त्यानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या गटात चर्चा होऊन त्याकडे नीट लक्ष दिले गेले. म्हणजे स्त्रिया आमने सामने बसल्यामुळे, गोल बसल्यामुळे त्यांची चर्चा व्यवस्थित झाली.
सभेच्या शेवटी एक कामाविषयी योजना तयार केली गेली. म्हणजे सभेच्या शेवटी त्यांनी जी योजना तयार केली होती की कोणतं त्यांना काम म्हणजे पार पाडायचं आहे, तर त्यांनी ती योजना तयार केली. तर अशा प्रकारे प्रश्न 5वा आहे, सभेमध्ये गुलीने केलेल्या 5 योग्य गोष्टींची यादी करायची आहे. तर ही आपली आता केस स्टडी. आता आपण यामधील 5 प्रश्न बघितले. आता आपण बघू केस स्टडी दुसरी. तर केस स्टडी आहे, सुनीताची 4 वर्षाची मुलगी अतिशय कुपोषित होती. राणी त्या गावची आशा आहे. पोषणासंबंधी सल्ला देण्यासाठी ती सुनीताच्या घरी गेली होती. ती सुनीताच्या घरी गेली तेव्हा सुनीताने असलेली एकमेव खुर्ची तिला बसायला दिली, परंतु राणी सुनीताजवळ खालीच बसली. त्यानंतर तिने राणीशी तिच्या मुलीच्या पोषणासंबंधी चर्चा केली. चर्चा चालू असताना ती सुनीताच्या नजरेला नजर देऊन बोलत होती. तिच्या शारीरिक हालचालीमधून विश्वास दिसत होता. तिने सुनीताच्या बोलण्याला उत्तरही दिली आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरून असे दिसत होते की ती सुनीताचे बोलणे नीट लक्षपूर्वक ऐकत होती. शेवटी सुनीताने राणीला विनंती केली की तिच्या मुलीला पोषण पुनर्वसन केंद्रात भरती करून घेण्यासाठी राणीने गटवैद्यकीय अधिकाऱ्याला एक पत्र लिहावे. तर हे बघा केस स्टडी आहे की सुनीता 4 वर्षाची मुलगी आहे आणि ती अतिशय कुपोषित आहे. राणी त्या गावची आशा आहे आणि पोषणासंबंधी सल्ला देण्यासाठी ती त्यांच्या घरी गेली आहे. तर त्यांच्या घरी ते लोक खूप गरीब आहे. त्यांनी एकमेव खुर्ची तिला बसायला दिली, पण राणी त्या खुर्चीवर न बसता ती त्या मातेच्या जवळ जाऊन बसली आणि तिने राणीशी मुलीच्या पोषणासंबंधी चर्चा केली आणि तिच्या म्हणजे तिचे जे हावभाव होते, बोलण्याची जी होती गोष्ट, ती तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलत होती. आणि जे दिला प्रश्न होते सुनीताला, तर त्या प्रश्नाचे उत्तरेसुद्धा राणीने व्यवस्थित दिली. आणि शेवटी तिने राणीला विनंती केली की राणीने तिला विनंती केली की तिने तिच्या मुलीला पोषण जे पुनर्वसन केंद्र असते तिथे तिने भरती करावं. तर याविषयी आपण आता प्रश्न बघूया. प्रश्न आहे एक, राणीची अशी कोणती पहिली क्रिया होती ज्यामुळे राणीने सुनीताला मान दिला आणि तिला समान वागणूक दिली असे दिसून येते? तर बघा याचं उत्तर काय आहे. राणी सुनीताबरोबर जमिनीवर खाली बसली. म्हणजे तिने तिला खुर्ची दिली, पण ती खुर्चीवर न बसता ती सुद्धा तिच्यासोबत जमिनीवर बसली. म्हणजे तिने तिला समान वागणूक दिली की राणी म्हणजे ती स्वतः खुर्चीवर न बसता तिच्यासोबतच तिला चर्चा करायची, ती खाली बसली. तर याचं उत्तर येईल की राणी सुनीताबरोबर जमिनीवर बसली. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, सुनीताशी संवाद साधताना राणीने संपर्काचे कोणते 3 मार्ग वापरले होते? तर प्रश्न आहे बघा, सुनीताशी संवाद साधताना राणीने संपर्काचे कोणते 3 मार्ग वापरले होते? तर याचं उत्तर आहे पहा, ती तिच्याशी बोलली, ती तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलली आणि तिने एक गटविकास अधिकाऱ्याला पत्र लिहायचा सुद्धा निर्णय घेतला. म्हणजे तिने तोंडी, शारीरिक आणि लेखी जे स्वरूपाचे संदेश म्हणजे मार्ग आहे संपर्काचे, ते तिन्ही त्याने उपयोग केला. म्हणून याचं उत्तर येईल मौखिक, 2 शारीरिक आणि 3 लेखी. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, सुनीताला सल्ला देत असताना राणीने अमौखिक संपर्काच्या कोणत्या 3 प्रकारचा प्रभावी वापर केला? तर पहिले ती सुनीताबरोबर जमिनीवर बसली. चर्चेच्या वेळी सुनीताच्या नजरेला नजर देऊन चर्चा केली. त्यानंतर चर्चेच्या वेळी तिच्या शारीरिक हालचालीतून विश्वास प्रतीत होत होता. म्हणजे ती जेव्हा तिच्यासोबत चर्चा करायला गेली, तर तिने खुर्ची दिल्यानंतर ती खुर्चीवर न बसता तिच्यासोबत खाली बसली. त्याच्यानंतर ती जेव्हा बोलत होती तर आत्मविश्वासाने तिच्यासोबत बोलत होती आणि तिला तिच्या तिला जे प्रश्न पडले होते त्या प्रश्नाचे ती व्यवस्थित उत्तर देत होती. त्याच्यानंतर चर्चेच्या वेळी तिच्या ज्या शारीरिक हालचाली आहे तर त्यामधून तिचा विश्वास दिसत होता. ती डोळ्यात डोळे टाकून बघत होती तिच्याकडे आणि बोलत होती. तर हे जे 3 प्रश्न आहे या केस स्टडीचे आहे.
यानंतर केस स्टडी बघूया. रोजी ही नेतम गावची आशा आहे. ग्राम आरोग्य आणि पोषण दिन साजरा करताना स्त्रिया, गर्भवती स्त्रिया, लहान मुले असलेल्या स्त्रिया आणि अनुसूचित जाती जमातीचा सहभाग वाढविण्यासाठी चर्चा करण्यासाठी ग्रामीण भागात एक सामूहिक सभा बोलावली. तिने वस्तीवरील काही स्त्रिया, पुरुषांना तसेच सरपंचांनाही बोलावले होते. सरपंच व इतर पुरुषांना बसायला खुर्च्या दिल्या होत्या. स्त्रिया खाली जमिनीवर बसल्या होत्या. रोजीने सभा सुरू करताच स्त्रियांना ग्राम आरोग्य व पोषण दिनाला हजर न राहिल्याबद्दल रागवायला सुरुवात केली. तिने त्यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलांची योग्य काळजी घेतली पाहिजे. जमावातील एका महिलेने सांगितले की ज्या अंगणवाडी केंद्रात ग्राम आरोग्य व पोषण दिन होता ते ठिकाण त्यांच्या वस्तीपासून दूर आहे. तिकडे जाण्यासाठी त्यांना एक ओढा ओलांडावा लागतो. त्या ओढ्याला पावसाळ्यात पूर येतो. ती सांगत असतानाच रोजीने त्यांना हटकले आणि सांगितले की ह्या सर्व सबबी असतात. रोजीची पाठ त्या स्त्रियांकडे होती. रोजी सतत सरपंचांशी बोलत होती. तेव्हा त्या स्त्रियांच्या लक्षात आले की त्यांचे म्हणणे कोणी ऐकत नाही. तेव्हा त्या स्त्रियांनी उठून जायला सुरुवात केली. रोजीने त्यांना आवाज दिला, परत यायला सांगितले, पण त्यांनी रोजीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि त्या उठून गेल्या. तर बघा, ही केस स्टडी अतिशय महत्त्वाची आहे की आपण आता एखादी सभा बोलवत आहे आणि त्या सभेमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो कोणत्याही विषयावर, तर आपण त्या स्त्रियांना विश्वासात घेतले पाहिजे की या ठिकाणी रोजीने काय केलं की ती फक्त सरपंचांशीच बोलत आहे. त्या ज्या महिला त्यांना सांगत आहे की पूर असते, आम्ही त्या पुरामुळे जाऊ शकत नाही, तर ती त्यांचं ते म्हणणं ऐकून न घेता त्यांनाच उलट सांगत आहे की ह्या सर्व सबबी आहे बा. आणि बोलताना ती म्हणजे तिची पाठ त्या महिलांकडे आहे. म्हणजे हे जे संपर्क आहे तिचा, जे संपर्काचे आपण 3 मार्ग म्हणतो की मौखिक, शारीरिक आणि लेखी स्वरूपात, तर हे जे मौखिक आणि शारीरिक जे संपर्काचं जे साधन आहे ते तिने वापरलं नाही आहे. तर एकदम ही चुकीची पद्धत आहे आणि हेच यातूनच आपल्याला शिकायला मिळणार आहे की आपण गावात काम करताना कसं करायचं, आपली सभा कशी असली पाहिजे आणि आपला संपर्क कसा असला पाहिजे, आपल्या बोलण्याची पद्धत कशी असली पाहिजे. तर यावर जे काही प्रश्न आहेत त्यात आपण प्रश्न बघूया. तर रोजी प्रभावी संपर्क व्यक्ती आहे असे तुम्हाला वाटते का? तर पहिलाच प्रश्न आहे की रोजी प्रभावी संपर्क व्यक्ती आहे का? नाही आहे, कारण तिने कोणतंच प्रभावी साधन संपर्काचं वापरलं नाही आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न 2, सभेसाठी बसण्याची व्यवस्था योग्य होती का? तर हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे, कारण तिने यासाठी सुद्धा कोणतीच गोष्ट केलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा याचं सुद्धा उत्तर नाही येणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, रोजीच्या कोणत्या हावभावावरून असे दिसले की तिला लोकांची बाजू समजावून घेण्यात स्वास्थ्य नव्हते? तर हे बघा, रोजी जेव्हा सभेसाठी बसली होती तर तिची पाठ त्या महिलांकडे होती. ती सतत सरपंचांशी बोलत होती. महिलांसोबत तिचा कोणताच संवाद नव्हता. तर त्याच्यामुळे रोजीची जी पाठ आहे ती स्त्रियांकडे होती. तर रोजीच्या या हावभावावरून असे दिसते की तिला लोकांची बाजू समजावून घेण्यामध्ये काहीच म्हणजे इंटरेस्ट नव्हता. त्यानंतर आहे प्रश्न 4, ग्राम आरोग्य आणि पोषण दिनामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी रोजीने काय करायला हवे होते? तर त्या स्त्रिया ज्या म्हणत होत्या की ओढ्याला पाणी असते पावसाळ्यामध्ये आणि ते गावापासून खूप लांब आहे, तर याविषयी तिने त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचं म्हणणं जे आहे ते लक्षपूर्वक ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण ती त्यांना काय बोलली की तुम्ही ह्या काहीतरी कारणं सांगत आहे बा. त्याच्यावर तिने कुठलाही तोडगा न काढता सरळ त्यांना ती बोलली की तुम्ही काहीतरी कारणं सांगत आहे, तुम्हाला यायचंच नाही आहे. तर हे जे आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ग्राम आरोग्य आणि पोषण दिनामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी रोजीने काय करायला हवे होते? तर याचं उत्तर आहे, स्त्रियांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देणे व त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक होते. म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे होती. रोजीने त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. त्या काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ह्या ज्या चुका तिने 5 केल्या आहे, तर ह्या चुका आपल्याकडून होता कामा नये. आपण आपली प्रभावी बैठक झाली पाहिजे, म्हणून आपल्याला ह्या केस स्टडी आणि त्याच्यामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही केस स्टडी आहे की रोजी नेतमगावची आशा आहे ग्राम आरोग्य पोषण दिनाच्या दिवशी. तर ते
जे आहे लोक येत नाही, तर तिला ते वस्तीवरील काही लोक आहेत जे येत नव्हते. तर तिने जे सभा आयोजित केली होती, ती सभा पण म्हणजे पुरुषांना बसायला खुर्च्या दिल्या होत्या आणि स्त्रिया ज्या आहेत त्या खाली बसल्या होत्या. तर ही जी समानतेची वागणूक आहे, ही सुद्धा तिची व्यवस्थित नव्हती. म्हणजे सभेला आपण जेव्हा बोलवतो, तर एक सर्वच जण खाली बसले पाहिजे, गोल राऊंडमध्ये बसले पाहिजे. हे सभेचं म्हणजे नियम आहे, की एकमेकाच्या म्हणजेच आमने-सामने असले की चर्चा व्यवस्थित करता येते. आणि ती ज्या महिला आहे तिथल्या, तिने बोलवल्या होत्या, त्यांचंसुद्धा ती म्हणणं ऐकत नव्हती आणि त्या काय बोलत आहे याकडे तिचं काहीच लक्ष नव्हतं. तिची पाठ स्त्रियाकडे होती. मेन म्हणजे तिचं पाठ जे आहे, ती जी बसली होती ती पाठ करून स्त्रियांकडे बसली होती आणि ती फक्त सरपंचाशी चर्चा करत होती. बाकी त्या महिला आहे त्यांचं ती बोलणंसुद्धा ऐकून घेत नव्हती. की जसं त्यांनी सांगितलं की त्या जो ओढा आहे त्याला पावसाळ्यामध्ये पूर असतो, तर ते सुद्धा ते त्यांचं असं म्हणजे कारण सांगत होती. तर हे जे काही आहे की तिचं जे प्रभावी म्हणजे संपर्काचं साधन आहे ते व्यवस्थित नव्हतं. म्हणजे तोंडी शारीरिक दोन्हीपैकी ती व्यवस्थित नव्हतं. आणि ती सभेसाठी तिने जी व्यवस्था केली होती, पुरुषांसाठी खुर्च्या, स्त्रियांसाठी खाली जमिनीवर बसल्या होत्या, ते पण व्यवस्थित नव्हतं. तर अशी ही केस स्टडी आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी केस स्टडी बघूया. सरिता खानापूर गावची आशा आहे. गेल्या 2 दिवसापासून आरोग्य सेविका गीता ग्राम आरोग्य आणि पोषण दिनाला उशिरा येत आहे. त्यामुळे ग्राम आरोग्य आणि पोषण दिन उशिरा म्हणजे दुपारी 11 वाजता सुरू होतो. आज गावात त्यांच्यासाठी आरोग्य आणि पोषण दिवस होता, परंतु फारच थोडे लाभार्थी आले होते. 5 पैकी एकच गरोदर महिला आरोग्य सेविकेकडून तपासणी करून घेण्यास आली होती. लसीकरणासाठी 8 पैकी 2च मुले आली होती. तर पहा, हे सुद्धा अतिशय महत्त्वाची केस स्टडी आहे की सरिता खानापूर गावची आशा आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून आरोग्य सेविका गीता ह्या ग्राम आरोग्य पोषण दिनाच्या दिवशी उशिरा येत होत्या आणि त्यामुळे तिथले जे लोक आहेत त्यांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नव्हती आणि त्यामुळे आरोग्य दिनाच्या दिवशी जे कोणी यायला पाहिजे होते, जसं की त्यांनी इथं म्हटलं आहे की 5 पैकी फक्त एकच गरोदर माता तपासणी करून घ्यायला आली होती आणि लसीकरणासाठी 8 पैकी फक्त 2च मुले लसीकरण करून घेण्यासाठी आली होती. तर हे जे काय आहे, तर आता आपण याच्यावर प्रश्न बघूया की प्रश्न काय आहे. तर प्रश्न आहे, आशा म्हणून तुम्ही ही परिस्थिती टाळण्यासाठी काय केले पाहिजे. आता तुम्ही त्या गावची आशा आहे आणि तुमचं लसीकरण दर महिन्याला उशिरा होत आहे. म्हणजे जो टाईम आहे 8चा, तर एकदम 11 वाजता लसीकरण सुरू होत आहे आणि त्यानंतर जे लसीकरणाचे लाभार्थी आहे ते अतिशय कमी येत आहे. 5 पैकी एकच गरोदर माता आणि 8 पैकी 2च बच्चू येत आहे. तर अशा वेळी तुम्ही आशा म्हणून काय करणार. तर उत्तर आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य सेविकेला ग्राम आरोग्य पोषण दिनाच्या दिवशी उशिरा येण्याचे कारण विचारले पाहिजे. की गेल्या 2 महिन्यापासून त्या उशिरा येत आहे, त्याच्या आधी त्या वेळेवर येत असणार, तर त्यांचं पण काही फॅमिली इश्यू असू शकते किंवा समजा वाहनाचं पण इश्यू असू शकते. तर अशा वेळी जी आपली ग्राम आरोग्य पोषण समितीची सभा असते त्या दिवशी आपण त्यांना बोलावलं पाहिजे सभेमध्ये किंवा त्यांना विचारलं पाहिजे की त्यांचं उशिरा येण्याचं कारण काय आहे. की म्हणजे त्यांची एकदम तक्रार न करता त्यांचं पण कारण ऐकून घेतलं पाहिजे, त्यांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तर एक आशा म्हणून आपण हे काम आधी केलं पाहिजे की त्यांचं उशिरा येण्याचं कारण काय आहे. तर अशा प्रकारे आज आपण 1, 2, 3 आणि 4 केस स्टडी बघितल्या आणि त्या केस स्टडीवर प्रश्न उत्तरसुद्धा बघितले. तर हे जे प्रश्न उत्तर आहे आणि या केस स्टडी आहे अतिशय महत्त्वाच्या आहे आणि प्रत्येक केस स्टडी ही आपल्या गावातीलच असल्यासारखी वाटते की आपण कधीतरी यासुद्धा गोष्टीतून गेलेलं असू शकतो. तर हा आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. परत भेटू आपण आपल्या उद्याच्या आशा सर्टिफिकेशन प्रशिक्षण कोर्सच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय.
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त आशाताई ज्यांचं हे सर्टिफिकेशन कोर्स व्हायचं आहे, पेपर व्हायचा आहे, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओची म्हणजे जास्त उपयोग झाला पाहिजे त्यांच्या पेपरसाठी.